हाय गाईज, वेलकम बॅक टू माय फॅशन चॅनल। आज मी तुम्हाला मेथीचे लाडू कसे बनवले ते सांगणार आहे। हे लाडू बनवण्यासाठी मी काय केलेलं, साहित्य काय काय घेतलेले आहे ते तुम्हाला पहिले सांगते आणि हे लाडू कसे बनवले ते पण तुम्हाला सांगते। मला हे लाडू करायचे होते, पण या लाडूमध्ये मला गुळाचा पाक पण टाकायचा नव्हता आणि मला तूप पण टाकायचं नव्हतं आणि मला हे लाडू करायचे होते। मग मी काय केलं, तर मग मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं, मल्टीग्रेन आशीर्वाद आटा हा एक वाटी घेतला मी। तो खमंग कढईमध्ये भाजून घेतला। त्याच्यानंतर मी काजू बदाम भाजून घेतले, खसखस भाजून घेतली, त्याच्यानंतर चारोळी वेलची हे पण मी सगळं भाजून घेतलं आणि नंतर मी सुकं खोबरं ते मी किसून भाजून घेतलं आणि एवढं सगळं साहित्य घेतलं। मेथी घेतली, मी मेथी पण भाजून घेतली आणि मेथीला पण मग मी सगळं मिक्सरमध्ये वाटलं, सगळं वेगळं वेगळं वाटण केलं आणि नंतर मी सगळं एकत्र केलं आणि हे बघा एवढे छान लाडू झाले आणि हे चविष्ट एकदम चविष्ट आहेत आणि एकदम खमंग वास घरामध्ये सुटलेला आहे। आणि विशेष म्हणजे या लाडूमध्ये तुम्हाला साखरेचं पण पाक करायला लागलं नाही, साखर टाकायला लागली नाही, त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला गुळाचा पाक पण करायला लागला नाही, तूप तर नाहीच नाही आणि या सगळ्या गोष्टीशिवाय एवढे सुंदर छान लाडू झालेले आहेत बघा। आणि हे किती मस्त लाडू झालेले आहेत। थंडीच्या दिवसामध्ये हे लाडू खायला खूप छान असतात, तर तुम्ही पण ट्राय करून बघा, कसं लागतं रेसिपी ते मला सांगा।